तानाजी सावंत यांचा जिल्हा आणि कर्मभूमी ही धाराशिव आहे आणि माझी कर्मभूमी ही सोलापूर जिल्हा आहे. त्यामुळं माझ्या इकडं मी काय करावं हे ठरवण्याचा निर्णय माझा, अधिकार तो माझा आहे. त्यामुळे त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णू मिल कंपाऊंड, सोलापूर. शिवसेनेचा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही 15 दिवस थांबलो होतो आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्याशी विचारविनिमय करून सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांनी माझ्याबरोबर सर्वांनी राजीनामे दिलेत, माझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही सगळेजण 15 दिवस थांबून विचारविनिमय केला आणि कार्यकर्त्यांचं ज्या ठिकाणी चांगलं होईल, भलं होईल, त्यांचं हित होईल, त्यांच्या भागातील वार्डाचे असतील, तालुका पंचायतचे असतील, गावाच्या ह्याच्यात कामं लेवलचे असतील, जिल्हा परिषदमधली काही कामं असतील, अशी कामं होणार असतील तर आपल्याला सत्ताधारी पक्षामध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नाही, असं सर्वांचं मत आलं. त्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून पुन्हा शेवटी 15 दिवसानंतर मीटिंग घेतली, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांनी तुमची सर्वांची पत्रकार परिषद घेऊन ती भूमिका आमची जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. त्या दरम्यान मी पालकमंत्री साहेबांना भेटलो, गोरे साहेबांना. त्याच्यानंतर परवा आपले मुख्यमंत्री साहेब आले होते आणि त्यांनाही विमानतळावर त्यांची माझी भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितले मी तुम्हाला निश्चित वेळ देईन, मुंबईला तुम्ही या, आपण सविस्तर चर्चा करू. अशी आमची चर्चा झाल्यानंतर त्यानंतर आज गोरे साहेबांनी मला निरोप दिला होता, आज आपण भेटूया आणि गणपतीनंतर वेळ देणार आहेत मला ते मुख्यमंत्री साहेब आणि त्यानंतर कार्यक्रम कधी घ्यायचा हे आम्ही ठरवणार आहोत. कार्यक्रम माढ्यामध्येच होणार आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होणार. माझ्याबरोबर ज्या सर्वांनी राजीनामा दिले ते सर्वजण माझ्याबरोबर आहेत. मी तुम्हा सर्व पत्रकारांना एक विनंती करतो, तुम्ही सर्वांनी वाचलेलं आहे, शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुखपद हे असं असतं की जे जिल्ह्यातले जे इतर पदाधिकारी नेमायचे असतील तर ते नेमत असताना संपर्क प्रमुखाला विश्वासात घेऊन त्यांना विचारून या कार्यकर्त्याच्या मागे किती माणसं आहेत, याला हे पद दिले तर हे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात का, याची निदान माहिती तरी घेतली जाते. पण माझ्या परस्पर ज्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या मी मानू शकतो, ठीक आहे, ते माझ्यापेक्षा चांगले काम करत असतील, परंतु माझ्या तालुक्यातला तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख मला न विचारता जर ते नेमत असतील, याचा अर्थ आपण त्या पदावरती चिकटून राहणं हे माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं. कारण आम्ही स्वाभिमानी माणसं आहे. कोणाच्या पुढं करणं आणि पदासाठी सारखं हेलपाटं मारणं आणि त्यांच्या चेहऱ्यासमोर राहणं असं नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्त्यात राहणारा माणूस आहे, सर्वसामान्य लोकात सगळ्यात मिसळणारा माणूस आहे. त्यामुळे मला जास्तीत जास्त काळ मला मुंबईला जाता येत नाही. मी मुंबईला जात नसतो, मीटिंग असेल तरच मी जातो, इतर वेळी मी कुठेही मुंबईला जात नसतो. माझे कुठलेही 2 नंबरचे धंदे नाहीत किंवा काही नाही, माझं कुठल्या ठेक्याचं कॉन्ट्रॅक्ट नाही, काही नाही. एक साधा सरळ माणूस आणि 30-32 वर्षे शिवसेनेमध्ये काम केलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता, ज्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला, दिघे साहेबांच्या सहवासात काम करायला मिळालं, शिंदे साहेबांच्याबरोबर काम करायला मिळालं. कारण शिंदेसाहेब, मी, संजय राठोड साहेब आणि अनिल खोचरे आम्हा चौघांना एकाच दिवशी जिल्हा प्रमुखपदाचं पत्र आम्हाला दिलं होतं, नेमणुका झाल्या होत्या. त्यामुळं मी शिवसेनेत इतकी वर्ष काम करत होतो. शिवसेनेतली जी शिस्त आहे, जी पद्धत आहे, ती सगळी आम्हाला माहिती होती आणि ती हल्ली थोडीशी विस्कळीत झालेली आहे आणि कार्यकर्त्यांचं कोंडाळं त्याच्यामध्ये नेते मंडळी अडकलेली आहेत आणि त्यांना खालती लक्ष द्यायला म्हणजे त्यांचं काय काम आहे मला माहीत नाही. परंतु माझ्या बाबतीत असं घडल्यानंतर मी हा निर्णय घेतला की आपण राजीनामा देऊन या पदापासून दूर राहू, असा निर्णय घेऊन मी राजीनामा दिला. तानाजी सावंत यांचा जिल्हा आणि कर्मभूमी ही धाराशिव आहे आणि माझी कर्मभूमी ही सोलापूर जिल्हा आहे. त्यामुळं माझ्या इकडं मी काय करावं हे ठरवण्याचा निर्णय माझा, अधिकार तो माझा आहे. त्यामुळे त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकांच्या आग्रहास्तव योजनेला देण्यात आली मुदतवाढ. ब्रह्मसुमित्रा पतसंस्थेत आकर्षक अशा ठेव योजना. 365 दिवसांसाठी 1 लाख रुपये गुंतवा व मुदती अंती 1,10,516 रुपये मिळवा. 1 लाख रुपये गुंतवा व 180 दिवसांनी 1,05,054 रुपये मिळवा. 1 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवा व दरमहा 826 रुपये मिळवा. मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक. नोंदणीकृत कार्यालय 7A नाथ रेसिडेन्सी, मुरारजी पेठ, सोलापूर. संपर्क 9405 1202 78.